कृष्ण हरी हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी परिमळ गेलिया ओस फूल देठी परिमळ गेलिया ओस फूल देठी परिमळ गेलिया ओस फूल परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्यासे वटी देव पैसा आयुष्यासे वटी देव आयुष्यासे वटी देव घडी घडी काळ वाटयाची पाय घडी घडी काळ वाटयाची पाय घडी घडी काळ वाटयाची घडी घडी काळ वाटयाची पाय अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश अजून किती आहे अवकाश एकता सुरला घेऊनी सावध अनुताप घेऊनी सावध काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा काहीतरी बोध करी म्हणा एकता सुरला
विशारद, संगीत अलंकार, भजन सम्राट उद्धवजी महाराज शिंदे धसाडीकर त्यांना साथ करतील गायन सम्राट गान कोकिळा श्री हरिभक्त परायण पंढरीनाथ महाराज कदम सोनुळे। परिमळ गेलिया ओस फूल दे, 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 परिमळ गेलिया ओस फूल देती, परिमळ गेलिया ओस फूल देती, आयुष्या से बड़ी देसा, आयुष्या से बड़ी आवाज आयुष्या से आयुष्या सेवती देहतलेसा, आयुष्या सेवती, आयुष्या सेवती, आयुष्या सेवती,
परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या सेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेवोणी सावध काही तरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवांग रायासी भाग्य दैशा कैसे प्राप्त झाले सापडला हरी तयाला साधनी एका जनार्दनी हरी बोला हरी मुखी गाता हरपली चिंता त्यानाही मागोता जन्म घेणे विठ्ठला विठ्ठला दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका भगवान पांडुरंग परमात्म्याच्या समोर महान संत श्री संत दामाजी आप्पा महाराज आरखेड संजीवन समाधी या पवित्र ज्ञान मंडपामध्ये माता गोदावरीच्या पवित्र तीरावर वैकुंठवासी वनारशीबाई श्रीरंगरावजी दुधाटे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने या कार्यक्रमाचं आयोजन आहे। आयोजक श्री गणेशरावजी श्रीरंगरावजी दुधाटे, तुकारामजी श्रीरंगरावजी दुधाटे आणि दोन मुली उर्मिला आणि निर्मला असा दुधाटे परिवार। आणि या दुधाटे परिवाराचे आमचे आणि पारिवारिक ऋणानुबंध असल्यामुळे या ऋणानुबंधाकरता उपस्थित सर्व आदरणीय महाराज मंडळी, भजनी मंडळी, गुणीजन मंडळी, श्रोते मंडळी, माता भगिनी, नवयुवक, छोटे बालक,
आलेली सर्व आप्त इष्ट स्वकीय सुहृदी पाहुणे मंडळी, ग्रामस्थ मंडळी, आपणा सर्व ज्ञानवंतांच्या समोर शांती ब्रह्म पैठण निवासी नाथ महाराजांचा अभंग सेवेकरता घेतलेला आहे. सद्गुरू मोतीराम महाराजांच्या मोठ्या महाराजांच्या आशीर्वादाने सर्वजण मिळून सेवा करू. विठाला विठाला विठ्ठल त्याची गणना ठरलेली आहे. अल्प आयुष्य मानव देह, शतगणिले ते अर्धरात्र खाय. मध्य बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहेगा. राम राम स्मराधी. आयुष्याची गणना ठरलेली आहे आणि म्हणून जिने तोचवरी माप भरे तोपर्यंत जगता येते. आयुष्य जेवढं आहे तोपर्यंत. आणि म्हणून जवळजवळ 70च्या जवळजवळ आयुष्य असेल आमच्या सासूबाईचं, 70च्या जवळ. आणि शरीर म्हटलं की त्याला नाश अटळ आहे. स्वभावता नाश, आश्रय नाश आणि परता नाश. याचा स्वभावच हे नाश पावते. ज्ञानोबरायाची भाषा पहा म्हणजे लक्षात येईल. उपजे ते नाशे, नाशिले पुनरपि दिसे. घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबरायांचं म्हणणं असं आहे, त्याला स्वभावता नाश आहे. शरीर जायाचे ठेवाणे, शरीर जायाचे ठेवाणे. शरीर जायाचे ठेवणे, धरशी अभिलाष धने. उपजल्या पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सवेचिते. हे शरीर जे आहे हे नाश पावणार आहे. स्वभावता नाश, आश्रय नाश. आश्रय नाश म्हणजे काय? कोणातरी आश्रयानं हानी होणं शरीराची. एखादी भिंत अंगावर कोसळणं, वीज कोसळणं, असा काही आश्रयानं राहिल्या एखादा वृक्ष, एखादं झाड कोसळणं, आश्रय नाश. आणि तिसरा परता नाश.
परतानाश म्हणजे काय? सर्पदंश होणं, एखादा अपघात होणं, अनेक त्याची कारण आहेत मृत्यूची. कसं आहे, एक सरळ आपल्या भाषेत सांगू का, मृत्यू अटळ आहे, काहीतरी त्याला निमित्त लागते. परमात्मा आपल्या अंगावर येऊ देत नाही. देवाचं कसं नियोजन आहे ते आपल्या अंगावर येऊ द्यायचं नाही. हे असं झालं म्हणून झालं. विठ्ठल विठ्ठल. चोखोबाऱ्याच्या अंगावर भिंत कोसळली होती, त्यानं त्यांना मृत्यू आला. मृत्यूचं काय इकडं काय म्हणजे मधुबुवा सायळकर, त्यांचे सासरे बुवा राम महाराज इळेगावकर, वाहनाचा अपघातच झाला होता. मृत्यू हा अटळ आहे. तसं हे अपघात जरी झाला तर हे असं कसं झालं असेल, असं व्हायला नव्हतं पाहिजे. असं झाल्यामुळं थोडंसं खचणं, खेद करणं, दुःख करणं, हे आपल्याला असं आपल्या कसं आलं नशिबाला हे असं म्हणणं म्हणजे हे चुकीचं आहे. विठ्ठल विठ्ठल. सामान्य मना जीवामध्ये एवढाच तर फरक आहे, आपला देह जातो आणि ते देह ठेवतात. विठ्ठल विठ्ठल. झाकलिये घटीचा दिवा, नेनो काय झाला केधवा, या रीती जो पांडवा देह ठेवी. साधू संतांनी देह ठेवला. आपला देह जातो, आता कोणत्या कारणानं जातो ते कारण गौ नाही. विठ्ठल असं म्हणायचं काही कारण नाही किंवा असं झालं तसं. साहजिकच आहे, मृत्यू अटळ आहे. कोणाला चुकलाय मृत्यू? गरुड मेला पंजा मेला, मेला पंजा मेला, पंजा मेला, आजा मेरा पंजा मेरा, पंढरी वाचुनी येथे नाही उरो आले अवतार, ये रते पावन जीव किती, ये रते पावन जीव किती 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 उरो आले अवतार, ये रते पावन जीव किती, ये रते पावन जीव किती, जीव किती आजा मेला पंजा मेला, बाप मसनात गेला, देखत देखत नातू पंतू तोही तैसा झाला. आता त्रिवेणी संगम झाला इथं. त्रिवेणी संगम एका वेळेला 2 प्रमाण म्हणणं हे ऐकलेलं आहे, पण आता एका वेळेला 3 प्रमाण म्हणणं म्हणजे कमी बॉलमध्ये जास्त रन काढणं. नौ भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 9 भी मर गए 10 भी मर गए सहस्त्र 88. 33 कोटी देवता मर गए बड़े काल के फांसी. चमका अजब तडाखा बे तू क्या जाने लडका बे. आणि म्हणून मृत्यू हा अटळ आहे. कोणाचा मृत्यू कुठं होणार आहे? मृत्यू ओढत नेतो माणसाला तिथं. मृत्यू काय करतो? त्या दिशेला ओढतो. या वेळेला जायचं नव्हतं का? उजडल्यावर जाता येणं गेलं का? गरुडाची आई आजारी पडली होती. आणि गरुड म्हणजे कोण? गरुड म्हणजे काय? गरुड आडनावाचं सांगत नाही मी.
पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, पिवळा पितांबर कैसा गगनी झळकला, गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. तो गरुड भगवान विष्णूचं वाहन. त्याची आई आजारी पडली. मोठी मोठी लोक त्या आईला भेटायला यायचे आणि मग दररोज गरुडानं सेवा करण्याकरता भगवंताची गेली. परत आले की आईला विचारायचं, आई आज कोण भेटायला आलता? आज इंद्र आलता. बापरे, देवाचा राजा इंद्र माझ्यासारख्याच्या घरी माझ्या आईला भेटायला येतो, त्याचं कुतूहल वाटायचं. माझी आई किती भाग्यवान आहेत. ज्या देवाकरता, ज्या साधू संता करता लोक परिश्रम करून भेटी करता जातात, पण त्यांना भेटी होतीलच असं काही सांगता येत नाही. ते देव, ती साधू, ती संत महंत माझ्या आई करता मुद्दाम चौकशी करण्याकरता येतात असं गरुडाला वाटायचं. दररोज कोणीतरी यायचं. दररोज गरुडाने विचारायचं, आज कोण आलतं आई? आज अमुक अमुक आलते. बर. एके दिवशी गरुडानं विचारलं, आई आज कोण आलतं? आलं कोण होतं हे काही मला नाव सांगितलं नाही बेटा, आणि घरात सुद्धा आला नाही, बाहेरच्या बाहेरच परत गेला. काही नाव नाही सांगितलं, बोलला नाही, फक्त माझ्याकडे बघून हसला आणि परत गेला. कोण होतं ते? कोण असायचे म्हणली, काही मला लक्षात नाही, पण ते वाहनही विचित्र वाटलं. रेडा होता वाहन, हातात कोरडा होता, चाबूक होता, त्याला शिंग होते. गरुडाच्या लक्षात आलं हा यम आहे. यमानं माझा घर नंबर लिहून निलाय, तो आमच्या आई करताच आला होता ना, उद्या आल्याशिवाय राहत, त्यापेक्षा मी घरच बदलतो म्हणले, घरच ठेवत नाही. म्हणलं की आईला म्हणले, आई करा उठ, चला म्हणले आपल्याला दुसरीकडे राहायला जायचं. म्हणले का? नाही नाही म्हणे, नका, चला म्हणले. गरुडानं आई पाठीवर घेतली, हिमालयाच्या दरीत गुहेमध्ये नेऊन आई ठेवली, गडद अंधारामध्ये. आणि त्या अंधारातून बाहेर आला की प्रकाशामध्ये आल्यानंतर तो यम हजर तिथं. कस काय इथं आला? कस का आला? म्हणजे माझं कामच आहे म्हणजे. काल आला होता तूच होता का? मीच होतो म्हणजे. मग काल येण्याचं कारण आणि आज येण्याचं परत कारण काय? त्या यमानं सांगितलं, तुझ्या आईचा मृत्यू होता कुठं? हिमालयाच्या गुहेमध्ये. आणि आई घरी, घरून कसं मी नेऊ? मला स्थळ वेळ निश्चित केलेली आहे. सुदैवानं माझं काम तू सोपं केलंस, तू इथं आई आणून ठेवलीस आणि चल बाजूला सरक. गरुडाच्या समोरून यमानं आई उचलून नेली. इथं निश्चित जे स्थळ आहे, वेळ आहे. हनुमंत माणसं म्हणतात ना, वेळ आली होती पण काय आला नव्हता? काळ आला नव्हता. पण वेळ, काळ आणि स्थळ तिन्ही गोष्टी एकत्र आल्या की ती चुकणारी गोष्टच नाही. विठाल विठाल. आता एखाद्या घरी पाहुणा गेला आणि त्या पाहुण्याच्या घरीच वारला म्हणजे काय, पाहुण्यानं मनाला हे करून घ्यायचं काही कारण आहे. आणि असे किती लोक दाखवायचे. पंढरपूरला गेले, पंढरपूरला वारले, आळंदीला गेले, आळंदीला वारले, एखाद्या लग्नाला गेले, टेम्पूच उलटला, तिकडं तिरुपतीला बालाजीला गेले, ते वाहनच गेलं. असं थोडं असते की त्यांच्याकडे गेल्यामुळं असं झालं. ते ठराविक गोष्टी आहेत, तिथं काही कोणाचं चालत नाही. त्यामुळे असा खंतन खेद करायचं काही कारण नाही. विठाला विठाला. आणि म्हणून हे नर शरीर जे आहे हे जाणार आहे. कसं आहे हे? जाणार. आयुष्य जात पल पल तुझला कैसे कळेना, आयुष्य जात पल पल तुझला कैसे कळेना, 2 दिवसाचा तनू आला की रे पाहुणा. हे पाहुणा कुठं राहायला आलेला असतो? आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे
आयुष्य मोपावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराचा तुकारे व्यवहारी संसाराचा मोमावया बैसला मापारी तुकारे व्यवहारी संसाराचा तुकारे व्यवहारी आयुष्य जात आहे पहा काळ जपत से महा स्वहिताचा घोर वाहा ध्यानी रहा श्रीहरीच्या आयुष्य मापावया बैसला मापारी म्हणून म्हणजे सिद्धांत असा आहे आयुष्य हे घटाघटा पलापलानं माणसाचं कमी होत चाललेलं आहे आणि म्हणून आज या अभंगामध्ये शांती ब्रह्म पैठण निवासीनाथ महाराजांनी आपल्याला सावध करायचा प्रयत्न केलाय सावधानतेचा इशारा दिलाय की आयुष्य ईश्वरानं दिलंय आहे त्याच आयुष्यामध्ये काही आपल्याला प्राप्त करता येते का आयुष्य त्या मानानं आता काही कमी नाही बरं मूलतः असं म्हणतात काही जाणकार मंडळी की आयुष्य कमी होतं मानवी सृष्टीमध्ये म्हणजे किती कमी होतं 40 वर्ष आयुष्य होतं म्हण माणसाला 4 जणांना एकदाच आयुष्याचं वाटप केलं त्यामध्ये 40 वर्ष चौघाला समसमान आयुष्य देऊन टाकलं त्यामध्ये माणूस आहे त्यामध्ये कुत्रा आहे त्यामध्ये बैल आहे आणि त्यामध्ये घुबड आहे मानव बैल कुत्रा आणि घुबड किती वर्ष झालं 40 वर्ष दिल्यानंतर बाकीचे 34 जण समाधान झाले खूप झालं म्हणले पण हे चौघ हे माणूस जो होता तो म्हणला 40 वर्षात काय होणार आहे कहा गए तो कहा भी नहीं आणि काय लागे कुछ भी नहीं 40व्या वर्षी जाणं म्हणजे काहीच पाहायला भेटत नाही म्हणले आणि तो नाराज झाला त्याची ती नाराजी पाहून देवाने त्याला पुन्हा बोलवलं झालं काय ना म्हणजे देवा दिलं तुम्ही हे सगळं खरं आहे पण हे 40 वर्षात काय होणार आहे 40 वर्षामध्ये काही साध्य होणार नाही 40 म्हणजे काही फार नाहीत म्हणले फार कमी आहेत आमच्या मानाने भगवंत म्हणले आता शिल्लकच नाही तर देऊन कुठून आडातच नाही पोहऱ्यात कुठून येईल माझ्याजवळ जेवढं होतं तेवढं दिलं तेवढं तिघाला दया आली कोणाला त्या बैलाला कुत्र्याला आणि घुबडाला बैल म्हणला असं करा ना देवा काय माझं 20 याला द्या मलाही 40 वर्ष जगून काय करायचं उगाच काबाड कष्ट करायचे आणि कडबा खायचा मग करता काय आणि बैलाची एक गोणी साखरेची गोणी बैलाची पाठी आणि त्याशी शेवटी करबाडे काय पोते व्हायचे साखरेचे आणि खायचं काय कडबा हातानच म्हणले बेजारी कशाला असं करा माझं 20 वर्ष देऊन टाका याला कोणाला या मानवाला म्हणजे माझी सुविधा तरी करील वेळेला पाणी पाजवेल चारा टाकेल मग त्याचं 20 काढलं याला मग माणसाला दिलं मग 60 मिळाल्यावर बी ह्यानं म्हणावं का बस समाधान गड्या तरी नाराज तोंड करून बसले देव म्हणले आता काय झालं ना 40चं 60 झाले मग ते कुत्र म्हणलं देवा काय आणि मलाही 40 वर्ष जगून काय करायचे जाईल तिकडं काय माझा सत्कार थोडाच आहे मग काय आहे धोंडेशिवाय काय आहे मला लोक 3 वर्षाला एकदा धोंडा खातात आणि मी रोजच आपल्याला धोंडा किती वर्षाला कोणचा पूर्णाचा आणि कुत्र्याला दगड खाण्यापेक्षा मार खाण्यापेक्षा हाड करून घेण्यापेक्षा असं करा ना माझं 20 द्या त्याला भाकरी तरी टाकल शिळीपाती मग त्याचं 20 याला वर्ग केलं पुन्हा माणसाला म्हणले आता बरं आहे म्हणले आता नसल्यापेक्षा म्हणजे
तितक्यात ते घुबड बी म्हणला मला तरी 40 वर्ष जगून काय करायचं, एक तर मला दिवसा दिसत, दिवसा फुटती डोळे, म्हणजे दिवसभर मी नाही म्हणून समाजामध्ये काही माझं अस्तित्वही नाही, मी आहे का नाही, मी काही समाजाच्या कामीही नाही, मग अशापेक्षा बरं मला काही कुठं किंमतही नाही, माझं कोणी नावही घेत नाही, मला कोणी विचारतही नाही. आमच्या लहानपणी असे जुने माणसं म्हणायचे घुबडं जर बसलेले असले दिवसा कुठे एखाद्या झाडामध्ये लपून तर त्याला दगड मारत जाऊ नये. का मारत जाऊ नये असं विचारल्यावर ते म्हणायचे ते दगड ते पाण्यात टाकते आणि पाण्यात टाकले की जसं जसं दगड वाहत जाईल तसं तसं दगड म्हणजे ते ढेकूळ काय जाते विरघळते, तसं तसं माणूस इकडं. म्हणजे हे जी भीती घातली होती त्याचं कारण मुख्य काय माहिती आहे का, घुबडाला का मारू नये, घुबडाला जर दगड मारला आणि ते जर घुबड त्या झाडावरून उठलं तर त्याला कोणीकडे जावं काही दिसत, आणि म्हणून मुख्या जनावराला या प्राणी मात्राला दया दाखवावी म्हणून ही भीती घातली होती. हे जुने माणसं फार हुशार होत. घुबड म्हणजे काहीच कामाचं नाही, काय जगणं आहे का म्हणले ते, त्यापेक्षा देवा असं करा ना माझं विषय देऊन टाका. मग किती झाले आता हे 100 वर्ष जे आयुष्य मिळाले ते सुद्धा तिघाचं उसणं आहे. विठाला विठाला म्हणजे खरं जगणं 40 वर्ष, किती जगणं खरं जगणं, बाकीचं जगणं मग कसं माहितीये का, 40च्या पुढे 60 वर्ष बैलासारखं. बैलासारखं म्हणजे काय, सगळ्या परिवाराचा भार ओढायचा. काय ओढायचा परिवाराचा, बैलाच्या गाडीचा भार कोण ओढते, बैल ओढतात ना, तसं परिवाराचा भार ओढायचा 60 वर्ष. आणि 60 वर्षानंतर पुढची पिढी कामाला येते, हाताला येते, पुढच्या पिढीच्या हाताकडे कारभार जाते, आणि हातानं आपण हाड करून घेणं. काय करून घेणं, बायको दटविती, लेकरं दटवितात, तिकडे बसा की दादा जरासा पाहुणे आलेत, येऊ दे की मग मी काय पाहुण्याला चावायलो का काय. बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, बाईल म्हणे खरं मरता तरी बरे, नाचले घरे धुमकुनिया, शेजारी म्हणती मरेना का मेला, मरता तरी बरे, नाशियले घर थुंकोनिया, म्हातारी म्हणती मरे नका मेला, आणि याला कांटाळा येणे मजला. म्हणजे घरचे माणसं हाड करतात. कुत्र्याचं तुमचं काही खऱ्या अर्थानं भांडण आहे का, नाही, पण तुम्हाला काही कारण नसताना हाड म्हणायचं काय कारण आहे. हो, त्याच्यामुळं एक श्वानापरी गती झाली अवघे म्हणती हाड. घरची माणसं काय म्हणते, हाड.
म्हणजे घरी खरं जीवन 40 वर्षापर्यंत. पोझिशन, बूट वाजला की तांब्याचा, पाणी पाय धुवायला तांब्या, काय वाजल्याबरोबर बूट वाजला म्हणजे पोझिशन आहे, तोपर्यंत जगणं आहे. पुन्हा 60 म्हणजे निवृत्तीचं वय आहे आणि त्या निवृत्तीनंतरही पुन्हा जगण्याची आशा करणं म्हणजे ते घुबडाचं जगणं आहे. कोणाचं जगणं? घुबडाचं जगणं. एकदा त्या छिद्रात बसलं की बाहेर निघायचं नाही, बाहेर निघावं तर हातपाय चालत नाहीत. आणि म्हणून ती जी जगणं आहे त्या जगण्याला काही जगणं म्हणावं का? आहे आयुष्य 100 वर्षाचं, पण करता काय? असून नसल्यासारखं. विठाला विठाला. या नरदेहाचा विचार केला तर या नरदेहाचा विचार करून जरी 100 वर्षाचं आयुष्य असेल ते काही कमी नाही. त्या माननात महाराज म्हणजे भरपूर झालं. काही लोकांना फार कमी आयुष्य आहे, काही लोकांना खूप आयुष्य कमी आहे. आता काही या पावसाळ्यामध्ये त्या लाईटचे पोल असतात ना, त्या लाईटच्या पोलमध्ये त्या ह्या निघतात त्या पाकुळ्या, त्यांना आयुष्य किती दिवसाचं आहे? एकच फक्त 12 तासाचं. सकाळी बघा तुम्ही तिथं सर्वण पडलेलं असते, कशाचं? मृत्यू आहे ते. म्हणजे त्या मानानं काही लोकांना खूप, आता बैलाला तरी 20 वर्ष आयुष्य आहे, कमी आहे. बाकीच्या जनावराला कमी आहे, घोड्याला कमी आहे. माणसाला सगळ्यात जास्त आयुष्य आहे 100 वर्षाचं. मग 100 म्हणे कमी नाही. मग 100 वर्षामध्ये मग काय होऊ शकतंय, काय होऊ शकतंय असं विचारल्यावर नाथ महाराज म्हणले या 100 वर्षामध्ये काही लोक तर ईश्वरापर्यंत जाऊ शकतात. सापडला हरी तयाला साधनी, एका जनार्दनी हरी बोला. साधनेनं काय हस्तगत होऊ शकते असं जर विचारलं तर नाथांचं म्हणणं असं आलं, देव हस्तगत होऊ शकतो. काय प्राप्त होऊ शकते? साधनेद्वारे. साधक, साधना आणि साध्य अशा 3 गोष्टी, 3 विषय आहेत. साधकानं साधनेच्या द्वारे साध्यापर्यंत पोहोचलं. कसं आहे, पहिले तुमचं ध्येय ठरलं पाहिजे. साध्य ठरवून माणसाने चाललं पाहिजे. अगोदर विद्यार्थ्यांनी ठरवलं पाहिजे की मला काय प्राप्त करायचं, मला किती गुण प्राप्त करायचे. आता हे रामभाऊचा मुलगा आहे, तुझं नाव का? नाना. हे कोणत्या विषयात झालं तुला मार्क? स्कॉलरशिपला. त्याचा परभणी जिल्ह्यात आणि महाराष्ट्रात कितवी रँक आली होती तुझी?
परभणी जिल्ह्यात पहिला नंबर आलेला याचा आणि महाराष्ट्रात तिसरा. मग असं सहज झालं का इथं बसल्या बसल्या घरीच? तुम्हाला ठरवावं लागतंय की मला काय प्राप्त करायचं. घरी बसल्या बसल्याच मिळतंय असं काही? तुम्हाला साध्य ठरवून तुम्हाला त्या पद्धतीनं वाटचाल करावं लागेल. साधना साध्यापर्यंत पोहोचू शकते, पण तशी तुम्हाला त्या पद्धतीची वाटचाल करणं आवश्यक आहे. रस्त्याने चालणाऱ्यानं ठरवायचं असते मला कोण्या गावाला जायचं. काय करायचं असते? ठरवायचं असते की मला कोण्या गावाला जायचंय. असं नाही की एक रस्त्याने माणूस चालत होता आणि चालता चालता समोरून वाहटूळ आली. काय आली? वाहटूळ आली. डोळ्यात धूळ जाऊ नये म्हणून तो महागारी फिरला. रस्त्यानं कुणीकडे फिरला, इकडं मागं तोंड केलं आणि मागं तोंड केलं की वाहटूळ निघून गेली. वाहटूळ निघून गेली की ते लगे महागारी तसंच चालत राहिलं. एक आवत हाणणाऱ्या शेतकऱ्यानं विचारलं, ओ काका काका थांबा, काय तुम्ही इकडं निघालतात ना? म्हणले हो. मग इकडून इकडं कसे फिरलात? इकडून वाहटूळ आली ती म्हणले. मग डोळ्यात धूळ जाऊ नये, धूळ जाऊन म्हणून महागारी फिरलो. मग आता इकडं फिरलो तर इकडं कसं काय चालायला लागलेत? नेमकं तुम्हाला कुठं जायचंय? तसं नाही म्हणला, माझं मी रस्ता नेईन तिकडं जात असतो. काय म्हणलं? मग त्या जाण्याला काही अर्थ आहे का? पण तुम्हाला आरखेडच्या माणसाला निघाल्याचं तुम्हाला ठरवावं लागेल ना. तुम्हाला गोळेगावला जायचंय का तुम्हाला पालमला जायचंय की अजून तुम्हाला त्या रस्त्यानं चालावं लागेल. मग हळूहळू ढाळे ढाळे केतुलेनी एक वेळे मार्गाचे निबळे निश्चित ठाके. निश्चित तुम्ही ध्येय प्राप्तीपर्यंत जाल, त्यात काही संशय नाही. पण तुम्हाला तशी वाटचाल करावी लागणार. विठाला विठाला ईश्वर प्राप्ती करता मिळालेला नरदेह साधनेद्वारे त्याला साध्यापर्यंत जाता येते. देवची मनती ते होती तरी काची ते न धरावे. देव होऊ मनती ते होती तरी काची ते न धरावे. देवची हो मनती ते होती तरी काची ते न धरावे. देवची हो मनती ते होती तरी काची ते न धरावे. बलिदान लागले गाती उत्तम सार उत्तम गती. ध्यान लागले उत्तम सार उत्तम गती. देव मनती ते होती तरी काची ती न धरावे. नरदेह निदान लागले हाती उत्तम सार उत्तम गती. देव होऊ म्हणती ते होती तरी का चित्ती न धरावे. नरदेह निदान लागले हाती. आयुष्याच्या साधने
सच्चिदानंद पदवी घेणे साधनेद्वारे साध्यापर्यंत जाता येत आहे. बरं, अशी एक त्याच्यामध्ये साधू संतांनी सुलभता काढली. एक सत्ययुगाचा विचार केला, दुसरा त्रेतायुगाचा विचार केला, द्वापार युगाचा विचार केला, कलियुगाचा विचार केला. या युग परत्वे आयुष्याची गणना कमी 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 होत गेली हे लक्षात घेता संत समुदायाने शास्त्रानं आपल्याला थोडीशी सवलत दिली. अवघड साधना कमी करून टाकली आणि सोपी साधना काढली. असं म्हणणं आहे काही लोकांचं की सत्ययुगातल्या लोकाला 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. पुन्हा त्रेतायुगात 1 शून्य कमी झाला, 10,000 वर्ष आयुष्य राहिलं. पुन्हा त्रेतायुगामध्ये 1 शून्य, द्वापार युगामध्ये 1 शून्य कमी झाला. किती वर्ष आयुष्य राहिलं? 1,000 वर्ष आयुष्य होतं. असं म्हणतात भगवान श्रीकृष्ण मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र प्रभूच्या कालामध्ये किती हजार वर्ष आयुष्य? 10,000. रामचंद्र प्रभू जगले किती वर्ष? 11,000. म्हणजे किती घेतलं वाढवून किती घेतलं? मग 1,000 वाढून घ्यायची पहिलीच परंपरा आहे. रामकृष्ण रामकृष्ण वाढून घ्यायची काय आज आहे का? मग खातेत ना लोक, खाणारे भरपूर असतात. रस्त्यानं नेता असताना 4-2 अतिथी आपल्यासोबत जेवावं एवढी शिदुरी असावं. कशी असावं? शिदुरी शिल्लक असावं. कोणी म्हणलं हाय का भाकरी तर देता यावी ना. आयुष्य प्रभू रामचंद्रानं काय घेतलं? 1,000 वर्ष. नवल सांगू तुम्हाला, द्वापार युगात किती वर्ष आयुष्य? 1,000. भगवान श्रीकृष्णाने किती वर्ष वापरले? 125. मग 1,000 वर्ष का नाही वापरले? ते मागच्या जन्मात उचलून घेतले ना, ते परत केले. विठाला विठाला विठाला, हे हिशोब आहे देवाचा. मागच्या जन्मात मी अतिरिक्त घेतलं होतं आयुष्य. 10,000 असताना मी 11,000 वर्ष घेतलं होतं. ते 1,000 या वर्ष या आयुष्यात या द्वापार युगात मी वापरणार नको म्हटलं, परत केलं. उद्या असा कोणी संशय घ्यायला नको. 10,000 वर्ष असताना देवाने कसं स्वतः 11,000 वर्ष घेतलं, मग आम्हाला का नाही 100-200 वर्ष वाढवून देता येत? घेतलं आणि ते परतही केलं. द्वापार युगामध्ये 125 वर्षच वापरले आयुष्य. मग कलियुगामध्ये मुळातच 100 वर्ष आयुष्य. मग हे शून्याने आयुष्य हळूहळू 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 हळू कमी होत गेले. आणि मग आता सत्ययुगामध्ये ज्या साधना होत होत्या त्या कलियुगातल्या लोकांना कदापि शक्य नाही. आणि म्हणून साधू संतांनी शास्त्राला धरून ईश्वराकडे प्रार्थना केली, हे आम्हाला आमच्याकरता थोडं सुलभ काढा. आणि म्हणून कलियुगातल्या लोकांकरता साधना सुलभ काढली. विठाला विठाला करोत तपाधी साधने, कोणी साधत गोरांजने, आम्ही नवजोत या वाटा, नाचू पंढरी चोहटा. कोणाला साधना करायची असतील तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणले ज्याची त्याला मुभा आहे. परंतु आम्ही मात्र त्या साधनेच्या आता आहारी जाणार नाही. आम्ही काय करणार? नाचू पंढरी. मग का नाही साधना करणार तुम्ही? अवघडात पडणं तुमच्याकरता नकोय का? सोपे वर्म आम्हा सांगितले वा वा वा. सोपे वर्म आम्हा सांगितले
नामा सांगितले संती, टाळ दिंडी हाती घेऊन नाचा. किती सोपं सांगितले. तुका म्हणे सोपे आहे सर्वा होणे, शहाणा तो धनी घेतो येथे. एक शहानिशा करून संत समुदायाने सोपी साधना सांगितली. बरं, सोपी सांगितली म्हणजे शुल्लक आहे असं नाही. जेवढी सोपी आहे तेवढंच त्याच्यामध्ये फळही अधिक प्रमाणामध्ये. आता कसं होतंय, काही लोक अवघडात नको म्हणून मनानं सोपं काढतात. मनानं कसं अवघड जरा उच्चारायला अवघड जाते. आता आई वडिलांनी नाव ठेवले सरस्वती, उच्चार करायला किती अक्षर येते, मग ते 4.5 अक्षर कोण म्हणाव, तवर ती सरस्वती घरला जाईन की हाक मारूच तर. म्हणून तिला सरळच एकेरी हापजणं कसं हाक मारायची. मग ते असं अवघडात नको आणि म्हणून कसं करायचं, मनानं सोपं. तसं तुम्ही बसलेले आरखेडमधले मंडळी म्हणताल, ह्या साधू संताला अवघडात नको म्हणून यांनी मनानं साधना सोपी काढली का. साधू संत मनानं काहीच करीत नाहीत. साधू संतांनी आतापर्यंत ग्रंथाला विचारून सगळ्या गोष्टी केल्यात. मग बसलेली मंडळी म्हणतील, महाराज मग ग्रंथ म्हणले का तुम्हाला सोप्यात. हो, ग्रंथाचंच म्हणणं आलं. वेद अनंत बोलिला, वेदानंत बोलिला, अर्थ तुकाची साधिला, विठोबाशी शरण जावे, निजनिष्ठा नाम गा. ही वैदिक साधन आहे. साधन जे नामस्मरण ही जे साधन आहे, असं काही आयऱ्या गोऱ्या कोणी एखाद्या माणसाने काढलेली थोडी आहे. नाही, याला बेस आहे, याला पाया आहे. हा पाया म्हणजे वेद आहे. वेदावर आधारित संप्रदाय आहे आणि म्हणून वेदाचं मत आहे की निजनिष्ठा नाम घ्यावे. जर तुम्ही नामस्मरण साधन अंगीकारलं, आणि ही सोपई किती आहे माहिती आहे का. याच्यात विधी निषेध नाही, याच्यात स्थळाचं काळाचं वेळेचं काही बंधन नाही. म्हणून गोड सर्व भावे न लगे नामाच्या चिंतने प्रगट पसारा, आसानते कला देते, आसानते कला देते. नामाच्या चिंतने प्रगट पसारा, आसानते कला देते, आसानते कला देते. नलगे सांडावा उपजले कुलीचे धर्म, आणि कण करावे श्रम, एक पुरे नाम विठोबाचे, विठोबाचे, विठोबाचे. नामाचे चिंतन प्रगट पसारा, आसाल ते करा, जेथे तेथे न लगे मुंडन, दंडन नलगे सांडावा आश्रम, न लगे सांडावा आश्रम, उपजले कुळीचे धर्म, उपजले कुळीचे धर्म, आणि न करावे श्रम, आणि न करावे श्रम, एक पुरे नाम विठो, एक पुरे नाम विठोबाचे गा. साधन सोपं सांगितलं ना संत समुदायाला. कसं सांगितले का माहिती का सोपं. साधू संताला माहित होतं इथून पुढे माणसं आळशी निघतील. काय निघतील, आळशी माणसासाठी केलेल्या सवलती येतात. साधू संताला माहित होतं माणसं इतकी आळशी आहेत, ह्या आळशी माणसाला अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. या लोकांची मानसिकता ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली का ओवीमध्ये. देखे रोगाते जिनावे, औषध तरी द्यावे,
परी ते अतिरुच्च व्हावे मधुर जैसे. ज्ञानेश्वर महाराज म्हणजे माणसाची मानसिकता अशी आहे, त्याला वाटते आजार दुरुस्त व्हावा, पण औषध कसं पाहिजे? गोड. बरं ते औषध कसं पाहिजे? मोफत. बरं मोफत बी देता येईल, पण ते कुठं पाहिजे? जिथं आहे तिथून जाऊन आणायचं नाही, मग ते घरी येऊन ते कुठं आणून द्यायचं? देणाऱ्यानं. आणि ते औषध पुन्हा कडू खाणार मी नाही. म्हणजे या मानसिकतेतले लोक अवघड साधना काय करणार आहेत? सोपं बघणारी माणसं आहेत, सोपं शॉर्टकट. विठाला विठाला. अशा मानवी सृष्टीला साध्यापर्यंत जाऊन पोहोचण्याकरता कोणतं साधन आहे? साधन सोपं आहे. कोणतं साधन आहे? फक्त भजन. हरिमुखे गाता हरपली चिंता त्या नाही मागुता. किती सोपं साधन. सोपे घे साधन लाभ येते घरा. सोपे घे साधन लाभ येते घरा. वाचेची उच्चारा राम वाचे उच्चारा राम वारे. साधन लाभ येतो घरा वाचेशी उच्चारा रामकृष्ण. सोपं साधन आहे. तुम्ही काय म्हणले होते? उभा उभी फळ. उभा उभी फळ. अंगी मंत्राची बळ. अंगी मंत्राची बळ. विठ्ठल विठ्ठल. मना विठ्ठल विठ्ठल. नामस्मरणाने साधनेनं साध्यापर्यंत जाण्याकरता फार वेळ लागत नाही. बसलेले माणसं म्हणतील महाराज तुम्ही 100 वर्ष आहे असं म्हणालात, पण ते 100 वर्ष कारणी लागत नाहीत ना आमच्या. का? बालपण गेले नेता तारुण्य दशे विषय व्यथा वृद्धपणी प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरी. आम्हाला लहानपणी काही कळत नाही, तारुण्यात आल्यावर सुधरत नाही, म्हणजे समजत नाही, आणि म्हातारपणी सुधरत नाही, कळत नाही, सुधरत नाही, कळत नाही, समजत नाही आणि सुधरत नाही. आम्ही साधन करायचं कधी? इतकं जर तुम्ही म्हणालेत ना साधन साध्यापर्यंत जाती ना, मग साध्यापर्यंत जाते साधक. आम्हाला तेवढं समजतच नाही ना. समजून सांगायचा प्रयत्न केला साधू संतांनी, पण तोपर्यंत आमचं आयुष्य निघून जाते. त्याच्यातून काही सवलत आहे का? सवलत आहे का म्हणल्यावर नाथ महाराज म्हणले हे बघा गड्या, बाकीचं तर काही मी सांगत नाही, पण एक जणाला आलेला गुण सांगतो. त्या ग्रस्ताला फक्त किती वर्ष आयुष्य शिल्लक राहिलं? एका तास उरला खटवांगरायाची. एका तास उरला खटवांगरायाची. एका तास उरला खटवांगरायाची. एका तास उरला खटवांगरायाची. हरिमुखी गाता हरपली चिंता. हरिमुखी गाता हरपली चिंता.
विलास उरला खटवांगरायाशी, भाग्यदशा कैशी प्राप्त झाले. नाथ महाराज म्हणले मी साधन तर सोपं सांगितले, अजून तुम्हाला याच्यातून सवलत देतो, 100 वर्षे भजनच करा असं मला म्हणायचं नाही, केलं तर आनंदच, पण तितका काही तुम्हाला भजनाचा अट्टाहासन वेळ हे सापडलाच नाही. तर मग आता एक जणाला असं घडलेलं आहे बाबा, 1 तास त्याच्याकडे काय शिल्लक राहिला होता. सूर्यवंशातला राजा खटवांग नावाचा राजा विलासामध्ये भोगामध्ये एवढा लुब्ध होऊन गेला, त्याच्या लक्षात आलं नाही की आपलं आयुष्य कधी संपून जाईल, काय होईल. पण काय हे विषय असे आकर्षित करतात माणसाला, त्या आकर्षणानं माणसाला प्राणाचं सुद्धा काही वाटत नाही. ज्ञानोबाराने काही दृष्टांत दिलेले आहेत. तो भ्रमर असतो, भुंगा असतो, तो भ्रमर त्या कमळिनी नावाच्या त्या फुलावर जाऊन बसतो, त्या कमळिनीतला मकरंद सेवन करत असताना त्याला किती वेळ गेला कळत, दिवस मावळायला जातोय हे त्याच्या लक्षात यावं का, आणि म्हणून तिथून त्याने उड्डाण मारावं. पण ते दिवस मावळायला चाललाय तरी ते कशात गुंतलंय, ते मकरंद सेवन करण्यामध्ये तो काय झालाय, मग्न झाला. तेवढ्यामध्ये काय झाले, ते कमळाचे ते फुलाच्या ज्या पाकळ्या त्या काय झाल्या, मिटल्या. मिटल्यावर त्याला बाहेर येता येत नाही का, आला नाही, आलं नाही. आला का नाही, येता येत नाही म्हणावं तर येता येत नाही म्हणावं, त्याच्यात ताकद किती आहे. नाही काष्टाचा घुमान, गुमान गोवी भ्रमरा सुमन. आता हे 2 द्यायचे तर ना, आता एक मी देतो ना. आता का भ्रमर भेदी कोडे भल तैसे काष्ट कोरडे, परी कळिके माझी सापडे कोवळीये. तो भुंगा वाळलेलं लाकूड कातरून पलीकडे जायचं, ज्याच्यात सामर्थ्य अंगी बांधलेलं आहे, तो मात्र त्या भ्रमरा त्या कमळाच्या फुलातून बाहेर निघत. काय पुढची ओवी काय, तेथ उत्तीर्ण होईल प्राणे, परी कमळ दळ चिरूने, ऐसे कठीण कोवळेपणे स्नेह जैसे. त्या हरिपाठी गेले ते निवांतची, भ्रमर गुंतले. मगाशी जमन गेलं का मग माईक बी दिलं तर बरं. आता झाला, माझी भूमिका लक्षात आली. काय म्हणायचं होतं मला, की तो भ्रमर अर्थातच भुंगा ज्याच्यामध्ये बाहेर यायचं सामर्थ्य नाही का, येत नाही, येत नाही, काय येत नाही, गुंतलाय तो त्याच्यात. आणि तो गुंतला असल्यामुळे स्वतः सूर्योदयाची वाट पाहतो, पण सूर्योदय काही लवकर होत नाही, आणि त्याचा तिथं श्वासोश्वास गुदमरून काय होतो, सकाळी मृत्यू होतो. म्हणजे निश्चितच आहे की त्याला बाहेर येता येत नव्हतं, अशातला प्रकार नाही. पण विषयाच्या आहारी गेल्यामुळे, विषय 4-5 प्रकारचे आहेत, शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. तो कोण्या रसात गुंतला, कोण्या विषयात गुंतलाय, शब्दात नाही, ह्याच्यात गुंतलाय, कशात, गंधात. तो त्याच्यात बसलाय आणि मृत्यूला कवटाळलं त्याने, बाहेर नाही आला. तसं बसलेली मंडळी म्हणतील, महाराज
आमच्याच्या नाही तसंच जर आम्ही या विषयामध्ये गुंतलो ना आम्हाला जर कदाचित अवधी नाही मिळाला देवदेव करायचं तर आम्हाला काही आहे का त्याच्यात सवलत. नाथ महाराज म्हणले 1 तासात तुमचं काम करतो. किती तासात? त्या सूर्यवंशातल्या खटवांग नावाचा राजा आला, त्या विषयातून बाहेर निघायला वेळ नाही. आणि काही ऋषीमुनी साधू संत म्हणले अरे भल्या माणसा काय गुतलास त्या संसारात, अरे आता आयुष्य तुझं तसं तर नियमानं त्याचं 48 मिनिटाचं आयुष्य राहिलं होतं कैलासराव. किती वर्ष किती मिनिटं? 48 मिनिटं, वर्ष नाही किती मिनिटं. मग 48 मिनिटामध्ये त्याला सांगितलं तुझा मृत्यू होणार आहे. ते म्हणलं बा मला उशिरा उजडले पण 48 मिनिटामध्ये मी साधनेद्वारे ईश्वराला प्राप्त करू शकत नाही. इथून पाठीमागं मी साधना केलेल्या आहेत काही मागच्या जन्मात, त्या साधनेचं रहस्य मला माहीत आहे. बरं साधनेनं काही लोक खरंच काही कमी कालावधीमध्ये जातात पण मी त्यातला नाही. आता भीमदादानं ईश्वराची प्राप्ती करून घ्यायला किती मिनिटं लावले? नाही मिनिटं नाही, फक्त हातातली गदा वर फेकली. एक तर म्हणले देवा मला नाही तर तू ये. शब्द समजला का? एक तर मला घेऊन जाय म्हणजे गदा डोक्यात पडली काय झालं, मी गेलो. नाही तर तू ये. देवाला येऊन गदा धरावी लागली. मग घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ फोडी, घालोनिया स्तंभ. तितकं बस ना ते भीमाचं असलं तर बसवा. एक तर मला ने ते प्रल्हादाकडे चाललंय भीमाचं हेच का दुसरं आहे. मग कसं एकदा म्हणून दाखवा सरळ सरळ म्हणा. हाके सरशी उडी घालोनिया स्तंभ फोडी ऐशी कृपावंत कोर. हा हे तिकडे जमत आहे की मग माझ्या मग मी कुठं काय म्हणालो असं मी घ्यावं लागते कधी कधी. ऐशी कोण? माझ्या विठाई वाचो. आमच्या बापाचं कसं होतं सगळेच जसं चाललंय तसं तर आमचे दादा म्हणायचे मी तर म्हणूच लागलो. अरे तुम्हीच म्हणले की असं ना तसं नाही मी असं म्हणू लागलो. असं मी काही वेळेस घ्यावं लागतंय. मला वाटलं ते घालून या स्तंभ फोडी तिकडं चाललंय पण ते तिकडं नाही जात. हे आलं बरोबर आपल्या भीमदादाकडे. किती वेळात देवाची प्राप्ती झाली? क्षणार्धात ईश्वर प्राप्त मिळवण्याची लोकांमध्ये अंगिक शक्ती बांधलेली होती. खटवांग राजा म्हणला मी तेवढा तसा सामर्थ्य संपन्न नाही, मला 48 मिनिटात काही होत. मग सगळी लोक देव सगळे म्हणले बाबा मग तुझं म्हणणं काय, मला अजून वाढवून द्या. म्हणजे किती वाढवायचे? अजून 12 मिनिटं तरी वाढवा. मग किती झाले? 60 मिनिटं. मग 60 मिनिटामध्ये जर खटवांग राजा साधनेद्वारे ईश्वर प्राप्ती करून घेऊ शकतो. नाथ महाराज म्हणले मग हे सगळं बघून तरी तुम्ही हाची अनुताप घेवनी सावध, हाची अनुताप घेवनी सावध. Yeah.
सावध काहीतरी बोध करी म्हणा. नाथराय म्हणतायत हे असं कसं जुने माणसं म्हणतात ना, दूध पोळालं की ताक काय करून फुकून प्यावं. समोरच्याचा विचार केला, समोरच्याला ठेच लागली की आपण काय करावं, पाऊल उचलून टाकावं. एक पाहताशी एकाची दहने सावध त्या गुरे कारे नव्हा. मारा हाक देवा भय अट्टहासे जव काळा ऐसे झाले नाही. मग आता एका तासात जर साध्यापर्यंत गेलेत लोक साधनाने, एवढं बघून तुम्ही तरी सावध व्हायला पाहिजे. नाथ महाराज म्हणले, काय माणसं म्हणले, महाराज आम्हाला असं वाटतंय की आताच काय देवदेव करायचं वय आहे की काय, बघू पुन्हा. नाथ महाराज म्हणले हे पुन्हा बघू म्हणताच भाऊ, पण काळ तुझ्या हातचा. घडी घडी काळ बाबुयाची पाय, घडी घडी याची पाहे अजून किती आहे अवकाश. मग काळाचं बंधन आहे. तुम्ही म्हणत असाल की आम्ही आता मग करू, 1 तास लागतंय ना, मग करू ना आम्ही पुन्हा. 1 तासात जर सगळं होतंय ना साध्य, आजच काय गडबड आहे, आम्ही कधी परमार्थ करू, मग उतार वयात करू. पण महाराज म्हणले तोपर्यंत राहिले आहो की तुम्ही. घडी घडी काळ वाट याची पाहे अजून किती आहे अवकाश. पलापलानं माणसाचं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. या आयुष्याचा विचार करत असताना नाथराय म्हणले की आपण सावध व्हायला पाहिजे. आणि जर सरते शेवटी तुम्ही म्हणलात महाराज आम्ही पुन्हा करू पुन्हा करू पुन्हा, मग जर असं झालं तर कसं झालं तर, परिमळ गेली या ओस फुला देठी, परिमळ गेली या ओस फुला फुल देठी आयुष्या शेवटी देह तैसा. मग आयुष्यच जर संपलं, फुलातला मकरंद निघून गेला तर ते फुल काय कामी. आयुष्य संपलं तर तुम्ही जरी करतो म्हणले साधना तर तुम्ही शक्य आहे का. आणि म्हणून सावध होऊन आपल्याला साधना करायची आणि साधनेद्वारे साध्यापर्यंत पोहोचायचे. अशा पद्धतीनं नाथरायांनी आपल्याला इथं सावधानतेचा इशारा दिलाय. आपण सावध होऊन साधनेद्वारे ईश्वरापर्यंत जाऊ, ईश्वराला हस्तगत करू, प्राप्त करू आणि जीवन कृतार्थ करून घेऊ. या हेतून नाथरायाने आपल्याला इथं सावध केलेलं आहे. महान संत दामाजी आप्पा महाराज यांचं संजीवन समाधी मंदिर
या मंदिराचा मंदिराच्या प्रांगणामध्ये या आरखेड नगरीमध्ये कैलासवासी वनरशीबाई श्रीरंगरावजी दुधाटे यांच्या गोड जेवणाच्या निमित्ताने हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला. आता बोलतानाच असं बोललो होतो की मी 11 ते 1 अजून एक कीर्तन आहे, सगळ्यालाच माहीत होतं, पण ती ह्याच्यातून थोडीशी 1 तास पुढं सवलत. होय पवार, आता मला जाणं आवश्यक आहे. जायलाय किती जरी गेलं तरी लागते. लोक पाहुणी मंडळी तिथेही बसलेले आहेत तरोड्यामध्ये. म्हणून आता ही शेवटची ही भैरवी आता मला वाटते झालेतच जमा आहे, झालीच. आता आलेले बी दस्तापूरचे भजनी मंडळ ह्याच्यातच ॲडजस्ट झालं म्हणून समजा. आता राहू दे, आता काय करा. मी आहे की आता रामचा चिरंजीव यांनी स्कॉलरशिपमध्ये प्रथम क्रमांक मिळवला, त्याचा सन्मान करतो. ते हे दे. हे घ्या पलीकडे. बावली धनराज